रविवारी आम्ही भेट दिली पुण्यातील प्रसिद्ध आणि प्राचीन काळी असे ओंकारेश्वर हे मंदिर. ओंकारेश्वर हे पुण्यातील प्रसिद्ध असे पेशवे काळात बांधलेले शंकराचे मंदिर असून या मंदिराची स्थापना ऑक्टोबर 1736मध्ये चिमाजी अप्पा यांनी केली. चिमाजी अप्पांनी या मंदिराचे काम शिवराम भट चित्राव यांचेकडून करून घेतले. आषाढ शुद्ध त्रयोदशी रविवारी या दिवशी पहाटे मंदिरात नर्मदेतून आणलेल्या उत्तम लक्षणयुक्त बाणाची स्थापना केल्याची माहिती इतिहासात सापडते. पेशव्यांनी ऑक्टोबर 1736मध्ये या मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम केला आणि पुढील वर्षी आषाढ शुद्ध त्रयोदशीच्या मुहूर्तावर शिवलिंगाची स्थापना केली. गाय उतारी शिवालय करविले असा त्याचा पेशवे दप्तरामध्ये उल्लेख असतो. मंदिराच्या बांधकामाचा पूर्ण खर्च पेशव्यांनी केला. पेशव्यांतर्फे ओंकारेश्वराला दरवर्षी 1350 रुपये अधिक 7.5 रुपये इतके अनुदान दिले जात असे. याखेरीज महाशिवरात्रीला 1000 रुपये वेगळे दिले जात असत. त्या काळी सोने 15 रुपये तोळा होते. यावरून या अनुदानाची रक्कम दिली असावी याचा अंदाज येतो. मुठा नदीच्या काठावर प्रशस्त आवार असलेल्या मंदिराला 9 कळस असून मंदिराच्या कळसांमध्ये कीर्तिमुख आहे. मुख्य कळसामध्ये असलेल्या मोकळ्या जागेला ताली म्हणून ओळखले जाते. स्वातंत्र्य लढ्यात येथे गुप्त बैठका होत असत. नक्षीकामाचे 9 कळस, महर्षी व्यासांचे शिल्प, हाताची घडी घातलेले आणि डोक्यावर पगडी असलेले दत्तगुरूचे शिल्प, 2 सिंह आणि 4 साधूंची शिल्पे, अंतर्गत प्रदक्षिणा मार्ग अशी आगळीवेगळी वैशिष्ट्ये या मंदिरात आहेत. पानशेतपुरामध्ये या साधूंच्या दाढीपर्यंत पाणी आले होते. तसेच मंदिरासमोरील नदी आणि दीपमाळ पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले. हा नदीनंतर पुन्हा आणून बसवण्यात आले. वैशाखामध्ये चंदनाची पूजा आणि शंकराची बसलेली मूर्ती साकारली जाते. तर गुढीपाडवा, दिवाळी आणि वसंत पंचमी या सणांना पेशवे काळापासूनच मुखवटा, पोशाख असे परिधान करून देवाला सजवले जाते. आज या पेशवेकालीन मंदिराच्या बांधणीला 286 वर्षे झाली आहेत. ओंकारेश्वर मंदिराचा समावेश पुणे महानगरपालिकेच्या प्रथम श्रेणी वारसा स्थळाच्या यादीत केला जातो. तर तुम्ही जरूर हे मंदिर पाहावे. प्रशस्त असे मंदिर आणि इतके प्राचीन मंदिर, ही मस्ट व्हिजिट अशी एक जागा पुण्यातील आहे. तर आम्ही हे मंदिर 2 वेळा आम्ही याला भेट दिलेली आहे. खूपच सुंदर असं तिथे अनुभव येतो. तर तुम्ही जरूर तिथे जावं आणि दर्शन घ्यावे. ओम नमः शिवाय. बाय बाय.